विश्ववंदनीय भगवान बुद्धांचा मानव कल्याणकारी सद्धम्म, त्या सद्धम्मानुरूप आचरण करणारा बुद्धाचा तिन्ही काळातील श्रावक संघ, या तीन रत्नांना वंदन. या तीन रत्नांचं दर्शन तुम्हा सर्वांना ज्या महामानवांनी घडवलं असे ते युगंधर युग पुरुष परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमाता रमाई यांच्या जीवन कार्याला आणि त्यागाला अभिवादन. आज 30 जुलै 2026 वर्षावासाचा दुसरा दिवस. तुम्हा उपासक उपासिकांचे वंदना खूप छान आहे, तुमचं पाठांतर छान आहे आणि म्हणून पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे एक एक पावलाने आपण पुढे गेलो पाहिजे. म्हणून आपण आजचा जो विषय आहे तो विषय निवडला महामंगल सूक्त. आज आपण महामंगल सूक्ताच्या अर्थाला जाणून घेणार आहोत आणि मी ती म्हणूनही दाखवणार आहोत. आज तुम्ही फक्त ऐकायचं आहे, उद्याला तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे आणि परवाला मग सामूहिकरित्या वंदनेसोबत आपल्याला महामंगल सूक्ताचा सराव करायचा आहे आणि मग आपला दैनंदिन धम्मपद होतच राहील. पण आपलं पहिलं टार्गेट आहे की महामंगल सूक्त सर्वांच्या मुखोद्गत होणे, त्याच्या अर्थाला जाणणे. बघा, महामंगल सूक्त याच्या नावामध्येच आहे महामंगल. मंगल म्हणजे तुम्हाला सांगितलं, मंगल म्हणजे मन गल जाणं, मन गळून जाणे. कशाचं? रागाचं, द्वेषाचं, मोहाचं, ईर्षेचं हे मन गळून जाणे. हे मन जेव्हा असं गळून जाते, राग द्वेष मोह, तर जसं एखाद्या गढूळ पाण्यामध्ये थोडा वेळ आपण जर शांत राहिलो तर ते घाण, ते गढूळपणा खाली बसते आणि नंतर ते पाणी स्वच्छ होते. तसंच राग द्वेष मोह ईर्ष्या हे जर आपण नष्ट केले तर निश्चितच मनामध्ये सुख शांतीचा वास होतो. तर आपण थेट बघूया महामंगल सूक्त. मी पहिल्यांदा तुम्हाला हे महामंगल सूत्र म्हणून दाखवतो, त्यानंतर त्याच्या अर्थाकडे जाऊया. एवं मे सुतं एकं समयं भगवान् सावधीयं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्य आरामे अथ को अय्यतरा देवता अभिकंतायरत्या अभिकंतवन्ना केवलकप्पं जेतवनं उभासित्वा येन उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादित्वा एकमन्तं 88 एकमन्तं ठिता खोसा देवता भगवन्तं गाथाय अज्जभासि बहुदेवा मनुष्याच मंगलानि अचिन्तयु आखंगमानसोत्थानं ब्रूहि मंगल उत्तमं असेवनाच बालानं पंडितानं च सेवना पूजाच पूजनीयानां एतं मंगल उत्तमं पतिरूपदेशवासुच पुब्बे च कतपुय्यता
अतसम्मापनिधिच एतं मंगल उत्तमं बाहु सचंचसि पंच विनयो च सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा एतं मंगल उत्तमं माता पितु उपठानं पुत्रदारस्य संगहो अनाकुलाच कम्मन्ता एतं मंगल उत्तमं दानं च धम्मचर्याच यातकानाच संगहो अनवाज्यानि कम्मानि एतं मंगल उत्तमं आरती वीरति पापा मज्जपानाच संयमो अपमादो च धम्मेषु एतं मंगल उत्तमं गारवो च निवातो च सन्तुष्टि च कथयुता कालेन धम्मश्रवणं एतं मंगल उत्तमं खन्ति च सुवचसतां समनानं च दर्शनं कालेन धम्मसाकच्छा एतं मंगल उत्तमं तपो च ब्रह्मचर्या च आर्यसच्चानदर्शनं निब्बानसचिकिर्या च एतं मंगल उत्तमं पुठसलोकधम्मेः चित्तं यस्य न कम्पति असुखं विरजं क्षेमं एतं मंगल उत्तमं एतादृशानि कृत्वानं सपथमपराजितां सबथसोऽथि गच्छन्ति तं ते संमंगल उत्तमं. अशा पद्धतीचं हे महामंगल सूत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कर्डक नावाच्या एका कार्यकर्त्याला इंग्लिशमध्ये पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं होतं की बौद्धांचा विवाह कसा असावा आणि त्यामध्ये आवर्जून सांगितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी की बौद्धांच्या विवाहामध्ये महामंगल सूत्राचं गायन अवश्य व्हावं. अत्यंत महत्त्वाची अशी ही गाथा आहे आणि आपण याला चालबद्ध यासाठी म्हणतोय की हे घराघरामध्ये मुलांच्या मुखात असलं पाहिजे, लहान मुलांच्या, आणि एकदा अंगवळणी पडलं तर सगळ्यांच्या मुखोद्गत होऊन जाईल. आता आपण त्याच्या अर्थाकडे वळूया. बघा, बहुतांश म्हटल्यापेक्षा सर्वच सूत्रांची किंवा बहुतांश सूत्रांची सुरुवात या शब्दाने आहे. कोणत्या? एवं मे सुतं, एवं मे सुतं. हा शब्द बौद्ध इतिहासामध्ये फार महत्त्वाचा आहे. प्राचीन केवळ बौद्ध इतिहासात नाही तर प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण प्राचीन भारताचा इतिहास बौद्ध इतिहासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि बौद्ध इतिहास एवं मे सुतं या शब्दाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. एवढा महत्त्वपूर्ण शब्द हा एवं मे सुतं आहे. या शब्दाची उत्पत्ती कशी झाली आणि या शब्दाचा उद्गाता कोण आहे त्याच्याविषयी सुद्धा माझा यापूर्वी व्हिडिओ आहे. पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं होतं आणि महापरिनिर्वाणाच्या नंतर सर्व भिक्खू संघ शोकमग्न असताना एक भिक्खू मात्र म्हातारा
तो आनंद साजरा करत होता, चिवर उडवत होता, हसत होता, आनंद साजरा करत होता आणि म्हणत होता की बरं झालं एवढं कडक नियम सांगणारा शास्ता निघून गेला. ही गोष्ट तेव्हाच्या महाथेरो भंतींनी पाहिली. अरे हे असंच यानंतर होत राहील तर तेव्हा भगवान बुद्धाच्या शिकवणुकीला एका ठिकाणी ती संपूर्ण शिकवण एकत्र करून, ती संगायन करून, ती प्रमाणबद्ध करून त्या शिकवणुकीचा प्रसार होणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी एक संगीती, म्हणजे आपण सध्या ज्याला धम्म परिषद म्हणतो, एक संगीती भरवायचं ठरवलं. आणि त्या संगीतीमध्ये जे तेव्हाचे ज्ञानी अर्हत भिक्खू होते त्यांना निमंत्रित करायचं ठरवलं. आणि त्यामध्ये 500 अर्हत भिक्खूंची निवड झाली. पण त्या 500मध्ये 499 अर्हत होते, पण 500वा भिक्खू जो आनंद होता तो मात्र अर्हत नव्हता. पण त्याच्याशिवाय त्या संगीतीचं कामकाज होऊ शकणार नव्हतं. म्हणून त्याला सांगण्यात आलं की तू लवकरात लवकर अर्हत पदाला प्राप्त कर, म्हणजे आपण तुझ्यासाठी ही धम्मसंगीती थोडी लेट करू. त्याला वेळ दिला, पण त्या वेळेत तो अर्हत झाला नाही. बरं, तो का आवश्यक होता हेही सगळ्यांना माहीत आहे. का आवश्यक होता आनंद बनते? कारण तो भगवान बुद्धाचा निजी सहाय्यक होता, उपस्थापक होता, सेवक होता. आणि ती सेवा ग्रहण करताना त्याने अटी घातल्या होत्या. त्या अटीमध्ये होतं की भगवान बुद्धांनी जर माझ्या माघारी उपदेश दिला तर तो उपदेश मला परत सांगावा. आणि त्या आनंदची बुद्धिमत्ता एवढी तल्लख होती की तो भगवान बुद्धाचा उपदेश जसाचा तसा टेप रेकॉर्डरप्रमाणे जसाचा तसा सांगू शकत होता, अशी त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता होती. आणि म्हणून भिक्षू संघाने ठरवलं की भंते आनंद या संगीतीला असणं आवश्यक आहे. आणि मग विशिष्ट कालावधी देऊनसुद्धा ते अर्हत झाले नाही. मग त्यांना कालावधी वाढवून देण्यात आला. आणि जेव्हा ते त्या कालावधीमध्ये तो कालावधी पूर्ण करून अर्हत झाले तेव्हा ते या संगीतीमध्ये आले. संगीतीतील भिक्षू संघ त्यांची वाट पाहत होता, त्यांच्यासाठी कामकाज थांबलेलं होतं. आणि मग भिक्खूंची संगीती अशी बसलेली आहे आणि त्यामध्ये आनंद भंतेजी येतात. आनंद भंतेजी आल्यानंतर भंते महाकाश्यप त्या संगीतीचे अध्यक्ष आहेत. आणि मग ते भंते महाकाश्यप त्या आनंदालाच म्हणतात की चला करा सुरुवात. जेव्हा ते सुरुवात करतात भंते आनंद, बघा बौद्धांच्या इतिहासात हे का महत्त्वाचं आहे, जेव्हा ते सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या मुखातला पहिला शब्द आहे भंते आनंद यांच्या एवं मे सुतं. त्या संगीतीतला पहिला शब्द आहे एवं मे सुतं. याचा अर्थ काय होतो? एवं मे सुतं याचा अर्थ पुस्तकामध्ये लिहिलेला आहे की असे मी ऐकले आहे. गोयंका गुरुजींच्या त्या शिबिरामध्ये गुरुजींनी असा अर्थ सांगितला होता, एवं मे सुतं म्हणजे असे मी ऐकले आहे नाही, असे माझ्याद्वारा ऐकल्या गेले. बघा म्हणजे किती तटस्थता आहे त्यामध्ये. म्हणजे असे माझ्याद्वारा ऐकल्या गेले म्हणजे मी त्यामध्ये काहीच केलेलं नाही, कमी केलं नाही, जास्त केलेलं नाही. जसं ऐकलं गेलं मी तसं तुम्हाला सांगतो आहो, असं माझ्याद्वारा ऐकल्या गेलं, असा या एवं मे सुतं या शब्दाचा अर्थ आहे. असं माझ्याद्वारा ऐकल्या गेलं हे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता पहा काय. मग या सुत्ताची सुरुवात आहे एवं मे सुतं, असे माझ्याद्वारा ऐकल्या गेले. एकं समयं भगवा सावथियं विहरती जेतवने अनाथ पिंडिकस आरामे. माझ्याद्वारा असं ऐकल्या गेलं की एकं समय एकेवेळी भगवान श्रावस्तीच्या विहारामध्ये, जेतवनामध्ये, जे जेतवन विहार अनाथ पिंडिकाने, अनाथ पिंडक सुदत्त अनाथाची पीडा दूर करतो म्हणून त्याला अनाथ पिंडक ही उपमा दिल्या गेली होती. हे त्याला संबोधन पडलं होतं. तो सुदत्त राजा ज्याने भगवंतासाठी जेतवन विहार बांधून दिलं होतं.
त्याचा एक वेगळा इतिहास आहे. तर तिथे भगवान बुद्ध आराम करत असताना अथखो अय्यतरा देवता अभिकंताय रत्तिया, तिथे रत्तिया म्हणजे रात्री एक देवता अभिकंतवन्ना केवल कप्पं जेतवनं ओभासेत्वा, आपल्या बुद्धिबळाच्या लख प्रकाशाने, आपल्या या प्रज्ञेच्या ओजस्वी प्रकाशाने ती देवता प्रसिद्ध होती की ती देवता ज्ञानी आहे. तर अशी ही देवता भगवंताकडे आली आणि ती भगवंताजवळ आल्यानंतर भगवंताला अभिवादेत्वा म्हणजे अभिवादन करून, एकमंतं 88 एकमंतं ठिता खोसा देवता, ती अभिवादन करून ती देवता एका बाजूला बसली आणि ती देवता गाथेद्वारा भगवंतं गाथाय अज्यभासी, गाथेद्वारा ते भगवंताला विचारते. काय विचारते ती? मग गाथेद्वारा म्हणजे गाण्याद्वारा विचारते. काय विचारते? बहुदेवा मनुष्याच मंगलानी अचिंतयू अखंगमान सुथानं ब्रूहि मंगल उत्तम. भगवान बहुदेवा पुष्कळ देवांनी मनुष्याचं मंगलानी अचिंतयू, माणसाचं मंगल, जो गृहस्थी आहे त्याचं मंगल कशामध्ये आहे, हित कशामध्ये आहे, यावर पुष्कळ देवतांनी चिंतन केलं. परंतु कोणीही सांगितलेलं माणसाचं मंगल कशामध्ये आहे ते कोणीही सांगितलं नाही. आणि म्हणून भगवान अनुकंपा करा आणि माणसाचं मंगल कशामध्ये आहे ते आम्हाला सांगा. आणि म्हणून आपण या वर्षावासाच्या या दुसऱ्या दिवशी हा विषय निवडतो. आपण गृहस्थ आहात, भिक्खू संघाची सेवा करता आहात, तेव्हा भिक्खू संघ सुद्धा तुम्हाला सांगतो आहे नाही का की गृहस्थाचं मंगल कशामध्ये आहे, हित कशामध्ये आहे. मी एकदा प्रवास करत असताना एका रेल्वे स्टेशनवर असं एक वाक्य लिहिलेलं मी वाचलं की आपण जे लहान मुलांना शिकवतो ते जर मोठ्या लोकांनी आपल्या जीवनात उतरवलं तर हे धरती म्हणजे सुखाचा आगर होऊन जाईल. बघा, जे लहान मुलांना आपण शिकवतो ना ते जर मोठ्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर हे धरती म्हणजे सुखाचा आगर होऊन जाईल. बघा, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या माणसाला सुख देणाऱ्या असतात. तर ह्या महामंगल गाथेमध्ये सुद्धा ज्या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत, पण निश्चितच गृहस्थाचं त्यामध्ये मंगल समावलेलं आहे. आणि मग भगवान बुद्ध या गाथेमध्ये 38 प्रकारचे मंगल, गृहस्थाचे 38 प्रकारचे मंगल सांगतात. पहिलं मंगल त्या गाथेमध्ये भगवान बुद्ध सांगतात, असेवनाच बालानं पंडितानंच सेवनां पूजाच पूजनीयानं एतं मंगल उत्तम. असेवनाच बालानं, सेवन म्हणजे संगत करणे, असेवनाच बालानं, असेवनाचं, सेवन म्हणजे संगत करणे, असेवना म्हणजे संगत न करणे. कोणाची संगत न करणे? बाल, बाल म्हणजे मूर्ख, मूर्खाची संगत न करणे असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि ही शिकवण मग कबीरांनी सुद्धा सांगितली. काय म्हणतात कबीरजी? संगत करना गधे की, संगत करना बड़े की तो बढ़त बढ़त जाए, संगत करना बड़े की बढ़त बढ़त जाए, संगत करना गधे की गिन गिन कर लाता खाय. नाही का? तर असेवन, मूर्खाची संगत टाळा. सतं समागमो होंतु याव निब्बान पत्तिया, संताची संगत धरा. हे जे सत्संग हा शब्द इथूनच आलेला आहे. सत म्हणजे चांगला, चांगल्याची संगत असली पाहिजे. आता हा सत्संगच आहे एक प्रकारचा, नाही का?
तर पंडितानंच सेवना, पंडित लोकांची संगत आपण धरली पाहिजे, नाही का? पंडित लोकांची आपण संगत धरली पाहिजे. बघा, हा मुलगा 22 वर्षाचा आहे आणि या उमेदीच्या काळामध्ये तो विहारामध्ये आपला वेळ देतो आहे, आपलं कंपनीमध्ये काम करतो आहे, किती चांगल्या संगतीमध्ये येतो आहे, नाही का? निश्चितच काही वेळ जर समजा त्याच्यावर आले बाहेरचे मनाला विचलित करणारे, तर ही जी संगत त्याला लागलेली आहे, ही संगत त्याला थांबवते, त्याच्या मनाला थांबवते. अरे नाही, आपण विहारात जातो, आपण प्रवचन ऐकतो, आपण भंतेंची सेवा करतो, आपलं हे काम नाही आहे, हे त्याचं मन त्याला थांबवते. म्हणजे संगतीचा हा परिणाम आहे, नाही का? मराठीमध्ये म्हणतात, फुलासंगे माती सवास लागे. ते जर माती त्या फुलासोबत राहायला लागली तर त्या मातीला सुद्धा फुलाचा गंध येतो, आहे की नाही? तर म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की असेवनाच बालान पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगल उत्तम. पूजनीय लोकांची पूजा करणे हे उत्तम असं मंगल आहे. बघा, लहान मुलांना शिकवण्यासारखं आहे, पण मोठ्यांना ते आलं पाहिजे, ते त्यांच्या जीवनात उतरलं पाहिजे. निश्चितच लहान मुलं सुद्धा ते त्याला स्वीकारतात. पुढचं आहे, पती रूप देश वासोच पुब्बेच कतपुय्यता अत्त सम्माप निधीच एतं मंगल उत्तमं. पती रूप देश वासोच, वास म्हणजे वास्तव्य करणे. पती रूप देश वासोच, देश म्हणजे प्रदेश किंवा प्रांत किंवा एरिया किंवा नगर, वास म्हणजे वास्तव्य करणे, आणि पती म्हणजे पवित्र. तर पवित्र ठिकाणी वास्तव्य केलं पाहिजेत म्हणतात. योग्य ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी योग्य असं ठिकाण निवडलं पाहिजे. कोणाच्याही संगतीनं जर आपलं घर असलं तर त्याचे संस्कार आपल्या घरावर आपोआप पडतात. म्हणून पतिरूप देश वासोचं, पवित्र योग्य संस्कारी लोकांच्या, नाही का? संत म्हणून गेलेले यावर सुद्धा, ऐसी जगह बैठना चाहिए ना कहे कोई उठ, ऐसी जगह बैठना चाहिए ना कहे कोई उठ, और ऐसी बातें बोलना चाहिए ना कहे कोई झूठ, नाही का? तर ऐसी जगह बैठना चाहिए म्हणजे पतिरूप देश वासोचं, योग्य ठिकाणी आपण आपलं वास्तव्य निवडलं पाहिजे की मी कुठे राहिलो पाहिजे. शहरामध्ये आपण समजा आता कंपनीमध्ये कामाला जायचं आहे, रूम भाडे करायची आहे, तर नेमकी रूम कुठे केली पाहिजे हा तरी एक विचार आहेच की नाही? तर किंवा रूममध्ये पार्टनर सुद्धा कोणाला ठेवायचं. पतिरूप देश वासोच पुब्बेच कतपुय्यता. आता हे फार महत्वाचं आहे, पुब्बेच कतपुय्यता. पुब्बे म्हणजे पूर्वी, कतपुय्यता पुण्य म्हणजे पुण्य, म्हणजे पूर्वी पुण्य कर्म केलेले असले पाहिजेत असं यामध्ये आहे. हे गृहस्थाचं मंगल आहे. काय? पूर्वी पुण्यकर्म. आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल की आता आम्ही पूर्वीचा आमच्या हातात काळ आहे का? नाही. पण लक्षात ठेवा, आता जे तुम्ही पुण्यकर्म किंवा जे काही कर्म करणार आहात, उद्याला आणि परवाला आजचे कर्म काय ठरणार आहेत? हे पूर्वीचे ठरणार आहेत उद्यासाठी. म्हणजे पूर्वीचा काळ जो होऊन गेला कालचा, तो तुमच्या हातात नव्हता, ते तुम्हाला तेव्हा माहीत नव्हतं, आहे की नाही? परंतु आता तुम्हाला माहीत पडलं आहे की पुब्बेच कतपुय्यता, म्हणजे पूर्वी आपल्याकडे पुण्याचा संचय असला पाहिजे, पूर्वीचा. मग आता पूर्वीचा आपल्या हातात नाही, तर उद्यासाठी, परवासाठी म्हणजे भविष्यासाठी आपल्याकडे पुण्याचा संचय हा जर आवश्यक आहे, तर आम्ही आता प्रत्येक क्षणी पुण्य आमच्या पदरामध्ये पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आहे की नाही? कारण आजचा दिवस आमच्यासाठी उद्याचा काय असेल ते पूर्वीचं पुण्य आमच्यासाठी असेल. आणि म्हणून पुब्बेच कतपुय्यता हे सुद्धा एक उत्तम असं मंगल आहे. अत्त सम्मापनिधीचं, अत्त सम्मापनिधीचं म्हणजे आपण योग्य मार्गावर आरूढ असलो पाहिजे.
आपलं चित्त समाहित असलं पाहिजे. आपलं चित्त वाम मार्गाला, वाईट मार्गाला जाऊ नये, ते चित्त समाहित असलं पाहिजे. यासाठी आपण दररोज आनापान केलं पाहिजे. हा त्याच्यावरचा उपाय आहे. हे गृहस्थाचं उत्तम असं मंगल आहे. अत्तसंमापनिधीचं एतं मंगल उत्तमं. त्यानंतर आहे बाहू सचंच सीपंच विनयोच सुशिक्षितो. बाहू सचंच सीपंच म्हणजे आता सीपंच म्हणजे शिल्पकला. बाहू सचंच म्हणजे बहुश्रुत असलो पाहिजे, म्हणजे आम्ही खूप ऐकलं पाहिजे. आता बुद्धाच्या काळामध्ये ज्ञान मिळवण्याचं साधन तेच होतं, ऐकणे, नाही का? त्याच्यामुळे बहुश्रुत होण्यावर फार मोठा भर होता. आता आम्हाला जर ज्ञान मिळवायचं असेल तर आम्ही खूप वाचलं पाहिजे आणि खूप ऐकलं पाहिजे. पण आता असं होते की आपण ऐकतो कमी आणि बोलतो जास्त बऱ्याच वेळा. तर बहुश्रुत झालं पाहिजे, खूप ऐकलं पाहिजे, खूप ऐकलं पाहिजे. म्हणजे सुनांनी तर सासूचं खूप ऐकलं पाहिजे, आहे की नाही? घ्यायचं ऐकून. पण सासू धम्मामध्ये 2 पावलं जर अग्रेसर असेल तर ती म्हणेल मी सुद्धा जास्त ऐकेल, मीच कशाला जास्त बोलू. होईल की नाही असं? मग जर दोन्ही असं जर म्हणायला लागल्या मी जास्त ऐकेल, तर कोणी जास्त बोलेल का? आणि कोणी जर जास्त बोलणार नाही तर घरामध्ये तू मी होईल का? भांड्याला भांडं लागेल का? म्हणजे किती मार्ग चांगला आहे हा. जास्त ऐकायचं. बहुश्रुत होणे म्हणजे खूप ज्ञान असणे आहे. बाहू सचंच सीपंच विनयोच सुशिक्षितो. आणि आम्ही सुशिक्षित झालो पाहिजे आणि विनयधारी असलो पाहिजे, नम्र असलो पाहिजे, नम्रतेने, नाही का? प्रयोग करून पहा तुम्ही, बघा, प्रयोग करा. माणसाचं जीवन हे प्रॅक्टिकल आहे. तुमचं घरात एखाद्या ज्येष्ठासोबत नसेल जमत ना, तर त्याच्यासमोर नम्रतेने वागून बघा, आकस्मिकरित्या. बघा, आपण काही शिकतो आपल्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे आणि ते आपण आपल्या व्यवहारामध्ये वापरलं पाहिजे. व्यवहारामध्ये जर वापरलं आपण तर ऐकण्याला काहीतरी अर्थ आहे की नाही? तर नम्रता आपण आपल्या अंगामध्ये आणून ती जर दाखवली तर निश्चितच समोरच्याला प्रश्न पडेल की हा एवढा कठोर असणारा आज कसा बरं असा वागतो आहे. बाहू सचंच सीपंच विनयोच सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा एतं मंगल उत्तम. सुभाषिताच या वाचा, वाचा वाचा कशी असली पाहिजे आपली? सुभाषित असली पाहिजे, चांगली वाचा असली पाहिजे. परत आपण त्याच उदाहरणावर जर आपण गेलो तर सुनेनेही आपली वाचा जर सुभाषित ठेवली आणि परत सासूने सुद्धा मला तोच विचार करायचा, मी तर सासू आहो, ज्येष्ठ आहो ना, जास्त ऐकतो ना धम्म, मी धम्मामध्ये 1 पाऊल पुढे असली पाहिजे. मग माझी वाणी माझ्या सुनेला मी सुभाषित वाणी ऐकवेल. माझ्या घरामध्ये माझी वाणी ही सुभाषित असेल. घरातल्या ज्येष्ठ पुरुषाने सुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे की माझी वाणी ही सुभाषित असली पाहिजे. तर निश्चितच आपलं घर हे सुखाचं आगर बनेल. त्यानंतर आहे माता पितू उपठानम पुत्तदारस संग हो अनाकुलाच कम्मंता एतं मंगल उत्तमम. हे सोपं आहे, माता पित्यांची सेवा करणे, नाही का? पुत्तदारस संग हो, दार म्हणजे दारिका म्हणजे पत्नी, पुत्र म्हणजे पुत्र, पुत्रांचा, पतीने योग्य पद्धतीने सांभाळ केला पाहिजे, हे पतीचं कर्तव्य आहे. आता सिगार सुत्तामध्ये याविषयी भगवान बुद्धाने खूप अधिक विस्तृतपणे याविषयी विवेचन केलेलं आहे.
तर माता पित्यांची सेवा करणे, पुत्र आणि पत्नीचा सांभाळ करणे, अनाकुलाच कम्मंता एतं मंगल उत्तम. बघा आता हे महत्वाचं आहे. अनाकुलाच कम्मंता. कम्मंता म्हणजे कर्म. आपले कर्म अनाकुल. अनाकुल म्हणजे अनआकुल, व्याकुळ. आपण व्याकुळ नसलो पाहिजे. व्याकुळ जर असला माणूस तर तो चिडचिड करतो, आणि चिडचिड केला घरामध्ये तर घरामध्ये शांती राहत नाही. आणि म्हणून महिला असो की पुरुष त्यांनी हे ध्यानात ठेवायचं आहे, कारण हे गृहस्थाचं मंगल आहे, यामध्ये गृहस्थाचं सुख आहे. तर चिडचिडपणा नाही करायचा आहे, अनाकुल, नाही का. तर पापरहित कर्म करणे हे गृहस्थाचं उत्तम मंगल आहे. त्यानंतर आहे दानंच धम्मचर्याचं. दानंच धम्मचर्याचं याचकानाचं संग हो. दान करायचं आहे. आता वर्षावास ऋतू सुरू झालेला आहे, वर्षावास कालावधी आहे. बौद्धांचा हा धार्मिक कालावधी आहे. तर या कालावधीमध्ये आम्ही अधिकाधिक मग विहाराला दान असेल, विहाराच्या सजावटीला दान असेल, विहाराच्या बांधकामाला दान असेल, भंतेगणांना भिक्खू संघाला भोजन दान असेल, भंतेला चिवरदान असेल, औषधाचं दान असेल, आणि हे काही आपल्याला जर नसेल पैशाचं दान करता येत तर श्रमाचं दान करू शकतो आपण. विहाराची साफसफाई, नाही का, विहाराची साफसफाई हे सुद्धा दान आहे. काही नसेल विहारात येऊन वंदना म्हणा, नाही का, आपल्या आवाजाचं दान द्या, वंदना म्हणून दान करा. दान म्हणजे त्याग आहे. तर दान हे माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. यावर सुद्धा हा दान सुद्धा एक सेपरेटच विषय होऊ शकतो प्रवचनाचा. तर दानंच धम्मचर्याचं याचकानाचं संगहू अनवज्यानि कर्माणि एतं मंगल उत्तम. आपले कर्म हे अनवर्जित असले पाहिजेत. वर्जित ज्या गोष्टी वर्जित आहेत म्हणजे त्या जे सांगितलेल्या आहेत असं आपलं वर्तन असलं पाहिजे. वर्जित कर्म कोणते, तर जे पंचशीलमध्ये सांगितलेले आहेत. हिंसा न करणे, चोरी न करणे, परपुरुषाकडे परस्त्रीकडे वाईट नजरेनं न पाहणे, खोटं न बोलणे, नाही का, आणि नशापता न करणे, हे वर्जित कर्म आहेत. व्यवसायामध्ये सुद्धा जे नशिली पदार्थांची विक्री करणे, शस्त्राची विक्री करणे, हे वर्जित आजीविका आहे. तर या ठिकाणी बुद्ध सांगतात अनवज्यानि कर्माणि. जे वर्जित कर्म आहेत ते त्यागणे, अनवर्जित कर्म करणे हे गृहस्थाचं उत्तम असं मंगल आहे. त्यानंतर आहे आरती वीरती पापा मज्जपानाच संयमो अपमादोच धम्मेसु एतं मंगल उत्तमं. आरती वीरती. वीरती म्हणजे विरक्त होणे, सोडणे. आरती म्हणजे रत्न राहणे, म्हणजे त्यामध्ये पापकर्मापासून दूर राहणे. मन वचन आणि शरीराने पापकर्मापासून दूर राहणे. मद्य किंवा अन्य मादक पदार्थांचे, ज्याच्यामुळे मानसिक संतुलन बिघडते, अशा पदार्थांचं सेवन न करणे. आणि अपमादोच धम्मेसु. आम्ही धम्माचं पालन कसं केलं पाहिजे, अपमादोच, अप्रमादपूर्वक. प्रमाद म्हणजे गुन्हा, अपराध. अपमादोच म्हणजे अप्रमादपूर्वक धम्माचं आम्ही पालन करायला पाहिजे. हे गृहस्थाच्या जीवनाचं उत्तम असं मंगल आहे. आणि त्यानंतर बुद्ध म्हणतात गारवोच निवातोच संतुष्टीच कतयुता कालेन धम्मसवनं एतं मंगल उत्तमं. जे गौरव करण्यास, सन्मान करण्यास पात्र आहेत त्यांचा आम्ही अवश्य गौरव केला पाहिजे. गौरव करण्यामध्ये आम्ही मागे पुढे पडता कामा नये. जे गौरव करण्यास योग्य आहे त्यांचा गौरव केला पाहिजे.
कारण योग्य लोकांचा गौरव जर झाला तर एक सदाचाराचं वातावरण निर्माण होईल. तर गारवोच निवातोच संतुष्टीचं कतोयुता, आणि आम्ही संतुष्ट राहिलो पाहिजे. संतुष्ट, समाधानी. काम करत राहायचं आहे, मेहनत करायचं आहे, पण आम्ही समाधान राहिलं पाहिजे, नाही का? प्रयत्न तर करायचे आहेत, पण समाधान वृत्ती हे महत्त्वाचं आहे. कारण बुद्ध काय म्हणतात? आरोग्य परमलाभा आणि संतुष्टी परमधना म्हणतात. संतुष्टी म्हणजे संतोष, समाधान. समाधान हे सर्वात मोठं धन आहे. कारण कितीही कमावलं आणि समाधान नसेल तर काही त्याला अर्थ नाही. आणि म्हणून संतुष्टीचं कतयुता, कतयु म्हणजे कृतज्ञ असलं पाहिजे माणूस. कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा व्यक्ती असला पाहिजे. आपण ती ठेवली पाहिजे. हे गृहस्थाचं उत्तम मंगल आहे. कालेन धम्म सवनं एतं मंगल उत्तम. कालेन धम्म सवनं, कालेन म्हणजे वेळोवेळी, वेळोवेळी वेळोवेळी आम्ही धम्माचं श्रवण केलं पाहिजे. आता तर वर्षावासच आहे, ही तर योग्य अशी वेळ आहे. योग्य वेळी धम्माचं श्रवण केलं पाहिजे. वर्षावास लागला तर आता निश्चितच आम्ही अशा संधी शोधल्या पाहिजेत की आम्हाला धम्म श्रवण करण्याची संधी आम्हाला मिळेल. हे गृहस्थाचं उत्तम मंगल आहे. त्यानंतरचं आहे खंतीच सोवच सता समनानंच दस्सनं कालेन धम्म साकच्छा एतं मंगल उत्तमं. खंती म्हणजे क्षमाशील. आपण क्षमाशीलता असलो पाहिजे, क्षमा केलं पाहिजे. आणि प्रथमतः हे घरातून सुरू करा. पतीनं पत्नीला माफ केलं पाहिजे आणि पत्नीनं पतीला माफ केलं पाहिजे. पहिले इथून सुरुवात करायचं. गृहस्थ आहात ना, म्हणून गृहस्थासाठी हा उपदेश आहे बुद्धाचा. मनामध्ये आळ्या नाही ठेवायच्या आहेत, गाठी नाही बांधायच्या आहेत, नाही का? कारण मनामध्ये जर गाठी बांधाल, मी काल सांगितल्याप्रमाणे, जर आपण आपल्या मनामध्ये द्वेषाच्या, रागाच्या, क्रोधाच्या गाठी बांधाल तर त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर येणार आहे, दुसऱ्याच्या बॉडीवर येणार नाही. तो परिणाम यायचा नसेल तर आम्ही काय केलं पाहिजे? आमच्या मनातल्या ह्या द्वेषाच्या गाठी सोडल्या पाहिजेत. आणि ते सोडण्यासाठी बुद्ध काय म्हणतात? तुम्ही क्षमा करा. मराठीमध्ये मी असं कुठंतरी वाचलेलं आहे की क्षमा हा वीराचा धर्म आहे. बा, जो वीर असतो, सामर्थ्यवान असतो, तो क्षमा करत असतो. बलवान व्यक्ती क्षमा करत असतो. आणि बुद्धाची शिकवण आहे की खंतीच सोवच सता समनानंच दर्शनं. तुम्ही क्षमाशील व्हा आणि समनानंच दर्शनं, श्रमणांचं दर्शन करा. जे श्रमण आहेत, भिक्खुसंघ आहे, त्यांचं तुम्ही वेळोवेळी दर्शन घेतलं पाहिजे, कारण ते तुम्हाला योग्य मार्गावर लावतात. त्यानंतर आहे कालेन धम्म साकच्छा एतं मंगल उत्तम. वेळोवेळी धम्म साकच्छा म्हणजे धम्म चर्चा केली पाहिजे. भंतेजी हे काय आहे, भंतेजी ते काय आहे, बरोबर आहे ना? पण कालेनं म्हटलेलं आहे, योग्य वेळेवर केली पाहिजे. नाहीतर आमचा अनुभव असा येतो की आम्ही कधी कधी असे या नगरातून त्या नगरात कुणी बोलावलेलं असते तर जात असतो, कधी कधी पायी रस्त्याने. मग आपला उपासक श्रद्धावान असतोच, तो म्हणतो चला भंतेजी कुठं चालले, मी सोडून देतो. मग त्याच्या गाडीवर आम्ही बसतो मागे, आणि मग मागे बसल्यानंतर लगेच त्याचं सुरू होते, भंतेजी एक प्रश्न होता हो, भंतेजी एक प्रश्न होता. आणि मग तो त्याला आठवलेला प्रश्न तो भंतेजीला तिथे विचारतो. तर ती काही भंतेजींना धम्म चर्चा करण्याची आणि धम्माविषयी प्रश्न विचारण्याची योग्य वेळ नसते. काही काही लोक ॲटोमध्ये बसल्यावर आता भंतेजी आहे तर शेजारी, तर घ्या विचारून. पण ती काही योग्य वेळ बसमध्ये, एस टीमध्ये, कुठेही बाहेर नाही. कालेन धम्म साकच्छा, वेळोवेळी धम्माची चर्चा करायची, म्हणून कुठेही धम्माची चर्चा नाही करायची. त्यासाठी विहारात या, नाही का? वर्षावास आहे, विहारामध्ये या, धम्मा त्यावर तुम्ही चर्चा करा. भिक्षूंना घरी निमंत्रित करा, तुमच्या घरातील सर्वांच्या समोर धम्मावर चर्चा करा. ती योग्य वेळ आहे. कालेन धम्म साकच्छा एतं मंगल उत्तमं, हे गृहस्थाचं उत्तम मंगल आहे. तपोच ब्रह्मचर्याचं अरिय सच्चान दर्शनं, तप करणे.
आता तप करणे म्हणजे गृहस्थाला भगवान बुद्ध जंगलात जाऊन तप करायचं सांगतील का? तप करणे म्हणजे कठोर परिश्रम करणे. तुम्ही जे काही ध्येय तुमच्या जीवनाचं आहे त्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करा आणि आपलं ध्येय प्राप्त करा. तपोच ब्रह्मचर्याचं पालन करा. अरिय सत्यान दर्शनम, आर्य सत्याचा दर्शन करा. आर्य सत्य कोण आहेत? कोणते आहेत? दुःख हे आर्य सत्य आहे. मग दुःखाचं दर्शन करा. कारण तारुण्य आहे, श्रीमंती आहे, त्यामध्ये वाहून जाऊ नका. प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे आणि या जगामध्ये दुःखच आहे. या दुःखाला आपण समजून घेतलं पाहिजे की काय दुःख आहे. आता तो विषय एक स्पेशलच होऊन जाईल आर्य सत्याचा. दुःख काय आहे नाही का? अप्येहि संपयोगो दुःखा, बुद्धाने सांगितलेलं आहे. जातीपी दुःखा, मरणंपी दुःखा, नाही का? म्हणजे जन्म होणे दुःखकारक आहे, मृत्यू दुःखकारक आहे, अप्रिय व्यक्ती संपर्कात आले दुःखकारक आहे, प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर गेली दुःख आहे, नाही का? यावर आपण वेळोवेळी चर्चा करणारच आहोत. निब्बाण सच्ची क्रियाचं एतं मंगलम उत्तमम, निर्वाणाचा साक्षात्कार करा. हे मानवी जीवनाचं उत्तम असं मंगल आहे. फुट्टस लोकधम्मे ही चित्तं यस्सन कंपती. 4 प्रकारचे लोकधर्माच्या जोड्या आहेत. लाभ आणि हानी एक जोडी, दुसरी जोडी आहे यश आणि अपयश, तिसरी जोडी आहे निंदा आणि स्तुती, आणि चौथी जोडी आहे सुख आणि दुःख. हे माणसाच्या जीवनामध्ये येत राहतात, नाही का? जीवन आहे तर सुख दुःख चढ उतार जीवनामध्ये येतच राहणार आहे. तेव्हा आम्ही आमचं चित्त कंपित होऊ दिलं नाही पाहिजे, चित्ताला डगमगू दिलं नाही पाहिजे. ही बुद्धाची शिकवण आहे. काय म्हणतात बुद्ध? की फुट्टस लोकधम्मे ही चित्तं यस्सन कंपती, अशोकं विरजं खेमं. अशोक, दुःखीच व्हायचं नाही. अशोक, काही शोक नाही करायचा. मराठीमध्ये नाव असतात ना लोकांचे अशोक, पालीतला शब्द आहे तो अशोक. इथं आलेला आहे यामध्ये महामंगल सूत्रामध्ये अशोक. पालीमध्ये श शाळेचा नाही, फक्त सस्याचा सज असतो. मग तो पालीतला हे नाव आहे अशोक. अशोक म्हणजे ज्याला शोक नाही तो, म्हणजे ज्याला दुःख नाही तो. बघा किती अर्थपूर्ण नाव आहे. नावाला किती अर्थ असतो, नाही का? तर अशोकं विरजं खेमं एतं मंगल उत्तमं. आपण आपलं चित्त कंपित होऊ दिलं नाही पाहिजे. जीवनाच्या या जीवनामध्ये चढ उतार येतील. कुणी स्तुती करेल, कुणी निंदा करेल, कधी लाभ होईल, कधी हानी होईल, कधी सुख येईल, कधी दुःख येईल. तर आम्ही आमचं चित्त हे कंपित होऊ देता कामा नये. हे आमच्या गृहस्थाचं उत्तम असं मंगल आहे. एता दिसानि कत्वानं सब्बत्तम पराजिता, सब्बत सोती गच्छन्ति तं ते सं मंगल उत्तमं. अशा प्रकारे मंगल कार्य केल्यामुळे लोक सदैव विजयी होतात आणि नेहमी त्यांचे कल्याण होत राहते. या वचनाचे आचरण देवता व मनुष्यासाठी सुद्धा, केवळ मनुष्यच नाही तर देवतांसाठी सुद्धा उत्तम आणि मंगलदायी आहे. असं हे आपण थोडक्यामध्ये याचा अर्थ पाहला. याच्यामध्ये एक जे मंगल आहेत, एक मंगल एक दिवसाचा विषय होऊ शकतो, आहे की नाही? एक मंगल हे एक दिवसाचा विषय होईल, एवढा हा विस्तृत असा महामंगल सूत्र आहे. निश्चितच आपण उद्यापासून याच्या महामंगल सूत्राच्या याला आपण सराव करणार आहोत. आपण सर्व लोक या ठिकाणी आलात, धम्मवाणी श्रवण केली.